हॅलो, नमस्कार मंडळी. खूप दिवसांच्या गॅपनंतर आजचा व्हिडिओ येतोय, कारण यात्रा असल्याने हातात मला मोबाईलसुद्धा घेता आला नाही आहे. जमेल तसे मी व्हिडिओ शूट केले ते तुमच्यासोबत शेअर करते. लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. हा आहे यात्रेचा पहिला दिवस. दिवसाची सुरुवात सकाळी 4 वाजता झाली. सकाळी लवकर 4 वाजता पाणी आलं. पाणी भरून झाल्यावर पहिला पुरणपोळीसाठी डाळ शिजत घातली, कारण आज लक्ष्मीला पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन पहिला सडा मारला आणि रांगोळी घातली. त्यानंतर इकडे चहा नाश्ता रेडी होता, तो करून घेतला. आणि आज होता आमच्या गावचा बाजार. थोडाफार बाजार करायचा राहिला होता, तो करायला आम्ही तिघे गेलो होतो. ऊन तरी खूप लागत होतं. त्यानंतर घरी आल्यावर बघते तर इकडे मम्मी आणि आजीने पोळीचं अर्ध जेवण बनवलंच होतं. एकीकडे आजीने पुरण वाटायला घेतलं, एकीकडे पोळीची आमटी रेडी झाली होती. मग मी पण थोडी हेल्प करायला घेतली. एकीकडे देवीचं नैवेद्य बाजूला काढून ठेवला आणि सगळ्यांनी छान असं जेवण करून घेतलं. त्यानंतर किचन स्वच्छ केल्याशिवाय मला तरी काही चैनच पडत नाही. त्यानंतर लक्ष्मीसाठी जो हार आणि किरीट घालणार आहेत त्याची गावभर मिरवणूक काढली. मिरवणुकीत महिलांचं लेझिम पथक खूपच उत्साहात नाचत होतं. लेझिमच्या तालावर सगळं वातावरण अगदी उत्साही झालं होतं. गावातील सगळे लोक एकत्र आले होते. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्या गुलालाच्या रंगात आणि भक्तीच्या वातावरणात संपूर्ण गाव रंगून गेलं होतं. ही तर फक्त सुरुवात आहे. अजून यात्रेचे खूप सुंदर क्षण पुढे आहेत. बाकी सगळं पाहायला मिळेल गावची यात्रा पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत बाय बाय.